नमस्कार आणि आपणा सर्वांचं स्वागत आज एका विशेष कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना पाचारण केलं आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की मालवणीतील कोकणीतील सुप्रसिद्ध कवी आणि माझे मित्र बाबला उर्फ रोजारियो पिंटो उद्या स्वातंत्र्य दिनाच्या संध्याकाळी 15 ऑगस्टला एका साहित्याच्या भाषेच्या नवीन क्षेत्रामध्ये पदार्पण करीत आहेत। आजवर मराठी, मालवणी, कोकणी या भाषेमध्ये खास करून कविता, कथा, कथुकल्या आणि चारोळ्या यांचा अनेक कविता संग्रह, कथा संग्रह प्रसिद्ध झाल्यानंतर आता त्यांचा पहिला हिंदी कविता संग्रह प्रसिद्ध होत आहे आणि उद्याच्या 80व्या स्वातंत्र्य दिनी या 80व्या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून संध्याकाळी 4:30 वाजता त्याचा प्रकाशन सोहळा मालवण कोळम इथल्या समर्थ मंगल कार्यालयामध्ये संपन्न होत आहे। या संपूर्ण प्रकाशन सोहळ्याला आपल्या माध्यमातून तमाम साहित्यप्रेमींना, हिंदी प्रेमींना आणि बाबला पिंटोवरती प्रेम करणाऱ्या सर्वांना निमंत्रण देण्यासाठी आपल्या माध्यमातून या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे। कविता संग्रहाचं नाव आहे माँ मेरी। आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की हा थोडासा वदतो व्याघात म्हणायला पाहिजे। माँ मेरी म्हणजे माझी आई आणि बाबलाच्या आईचं नावही मेरी आहे आणि हा श्लेष साधत माँ मेरी हा हिंदीतला पहिला कविता संग्रह बाबला पिंटोंचा रसिकार्पण होणार आहे। त्याबाबतचं अधिक सविस्तर निवेदन स्वतः कविवर्य बाबला पिंटो। मी आतापर्यंत मराठी, मालवणी, कोकणी कविता, काव्यसंग्रह निघाले, कविता सादर केल्या, त्या लोकांना आवडल्या। त्यामुळे माझी मालवणची संस्कृती, लोकजीवन हे इथल्या तिथे सीमित न राहता आपली हिंदी राष्ट्रभाषा असल्यामुळे ती सर्वत्र दूरवर जावं अशी इच्छा असल्यामुळे त्यामुळेच मी हा हिंदी काव्यसंग्रह काढण्याचा प्रयत्न केला आणि माझी माँ ही मालवणीतील मला त्या कवितेने खूप नाव मिळवून दिलं। त्यामुळे तीच त्याचंच हे करून मी माझ्या एक 6 काव्यसंग्रहातल्या निवडक लोकांना आवडलेल्या, रसिकांना आवडलेल्या कविता थोड्या आणि नवीन कविता करून एक 86 कवितांचा हा सुंदर असा जास्तीत जास्त चोखंदळपणे कविता निवडून 86 कवितांचा हा काव्यसंग्रह आहे। तो तुम्हाला नक्की आवडेल आणि माझं मराठी, मालवणी आणि कोकणीनंतर हा एक माझा आवडीचा म्हणजे हे होता की इच्छा होती की हिंदीतसुद्धा आपला सगळा इथला प्रांत किंवा आपली लोकांचं जीवन, संस्कृती लोकांपर्यंत जावं, त्या उद्देशाने मी हा हिंदी काव्यसंग्रह काढला। ज्याप्रमाणे मालवणी, मराठी, कोकणीला तुम्ही प्रतिसाद दिलात त्याप्रमाणे ह्याही काव्यसंग्रहाला मी तुम्हाला या कविता आवडतील एवढी मला नक्की खात्री आहे। मुद्दामहून 15 ऑगस्टला संध्याकाळी 4:30 वाजता या काव्यसंग्रहाचं प्रकाशन आहे। सर्वांनी जरूर या। धन्यवाद। सांगतो की कृष्णा मालटकर जे राष्ट्रभाषा पंडित आहेत त्यांची प्रस्तावना या कविता संग्रहाला लाभलेली आहे
त्यांची उपस्थिती असणार आहे. त्याचप्रमाणे कोकण मराठी साहित्य परिषदेचे आणखीन साने गुरुजी कथामालेचे आपल्या सर्वांचे परिचित असलेले सुरेश ठाकूर गुरुजी हेही या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आणणार. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांनी भंडारी हायस्कूलमध्ये आम्हाला हिंदी शिकवली ते वराडकर सर, रवींद्र वराडकर सर हेही यांच्या हस्ते हे प्रकाशन होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध सत्वश्री प्रकाशन म्हणजे कोकण मीडिया कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेसचे प्रमोद कोनकर हे या हिंदी काव्यसंग्रहाचे प्रकाशक आहेत. तेही उपस्थित असणार आहेत. आणखीन याचं मुखपृष्ठ प्रवीण पवार यांनी बनवलेला आहे. हा असा समसमा संयोग जवळजवळ अपेक्षा अशी आहे की जिल्ह्यामधनं आणि जिल्ह्याच्या बाहेरून सुद्धा बाबला प्रेमी आणि कविता प्रेमी काव्यरसिक सुमारे 300-350 काव्यरसिकांची उपस्थिती लाभणार आहे. त्यामुळे मालवणवासियांनी सुद्धा या समारंभाला सायंकाळी 4 वाजता समर्थ मंगल कार्यालय कोळम येथे जरूर उपस्थित राहावे. धन्यवाद.